धन्यवाद बादल सर. तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. सौया मैदानावरती सामना रंगतोय. नाणेफेक होतोय. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं जातं या मैदानावरती. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करावं, प्रतिस्पर्धी संघाला एका कमी धावसंख्येवरती रोखावं आणि त्यानंतर धावांच्या वरचा पाठलाग करावा हा प्रारंभीचा हेतू पाहायला मिळाला या मैदानावरती ओमकार स्पोर्ट तेरसे बांबाडे संघाचा. म्हणजे नाणेफेक हरल्यानंतर प्रथमतः फलंदाजी पदरी पडल्यानंतर सलामीचे 2 फलंदाज मैदानात गोपाळ बटा आणि गोपाळ बटा यांची साथ देण्यासाठी बबल नाईक हा सलामीवीर फलंदाज म्हणून मैदानात पाहायला मिळतोय. कणकणीत सुरुवात द्यावी, आक्रमकता ठासून भरलेली आहे 2 फलंदाज मैदानात. एका बाजूने अनुभव आहे गोपाळ बटा यांच्याकडे, तर दुसऱ्या बाजूने आक्रमक युवा खेळाडू म्हणून ज्याची प्रचिती तो बबल नाईक या मैदानावरती. या 2 खंब्या सलामीवीरांना सलामीस पाठवल्यानंतर राजाराम वरेस तलवडे संघ मैदानावरती पाहायला मिळतोय. या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहिलेला राजाराम वरेस तलवडे या मैदानावरती पुन्हा एकदा नक्कीच पाहायला मिळतोय उपांत्य फेरीच्या सामन्यादरम्यान प्रतिस्पर्धी ओमकार स्पोर्ट तेरसे बांबाडे संघाच्या विरोधात. खरोखरच हॅलो चेक. परिणिम कोकणगाव प्रीमियर लीग 2024चा थरार रंगतोय. सचिन, खूप सुंदर आयोजन, नियोजन आणि प्रथमच या स्पर्धेत संधी समालोचनाची. खरोखरच बादल सरांचं देखील खूप कौतुक करावं लागेल. त्याचबरोबर वरेनियम कोकणगाव यांचं देखील कौतुक करावं लागेल. खरोखरच एक नवीन खेळाडूंना नवीन एक राष्ट्रीय दर्जाचं व्यासपीठ या स्पर्धेदरम्यान दिलं जात आहे आणि आता देखील आमच्या लाडक्या प्रेक्षकांना हा थरार बघायला मिळतोय. सेमीफायनल 1 एका बाजूनं जवळजवळ सिंधुदुर्गची प्लेइंग 11 म्हणायला हरकत नाही असा राजाराम वॉरियर्स तळवडेचा एक तगडा संघ आणि त्याच्या विरुद्ध विपक्ष ओमकार स्पोर्ट तेरसे बांबर्डेचा एक युवा खेळाडूंचा भरणा असलेला संघ. आयुष्य असो, क्रिकेट असो, साम्य असलेल्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात, ऐकायला मिळतात आणि त्यापैकीच काही शब्द कानावर पडतात. अफाट अशा मैदानी तू येशी वेळोवेळी, डाव तुझा येताची तू जमविषय आपली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी, संकट चेंडू फेकी, चहो बाजू तब झेल घ्यावया जो तो फासा टाकी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव, या सारांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणि सावध जो तोच इथे रंगला, जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. या 2 बलाढ्य संघाविरुद्ध 2 संघा दरम्यान रंगणारा संघा सामना. ऐकूया आवाज पुन्हा एकदा. ओव्हर टू यू सचिन. धन्यवाद सिद्धू. एक चांगली स्पर्धा वरेनियम कोकणगाव प्रीमियर लीग 2024 ची स्पर्धा या मैदानावरती स्पर्धा प्रायोजित केले वरेनियम क्लाउड लिमिटेड यांनी, तर सहप्रायोजक विशाल सेवा फाउंडेशन. शैक्षणिक क्षेत्रात 300हून अधिक विद्यार्थ्यांना मोफत शिष्यवृत्ती तसेच मुंबई विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग परिसराला मोफत पायाभूत आणि तंत्रज्ञान सुविधा प्राप्त करून देणारे वरेनियम क्लाउड लिमिटेड यांची स्पर्धा. यावेळेस पहिला चेंडू ऑन साइडला फटका निघालाय. सर गोपाळ बटा यांच्या बॅटमधून ऑन साइडला निघालेला फटका गोलंदाज नारायणच्या विरोधात आणि त्यानंतर क्षेत्ररक्षणात देखील काही झालेलं फंबल. तोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, चेंडू अडवेल तोपर्यंत नक्कीच धाव घेण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळतो या मैदानावरती. आतापर्यंत नक्कीच चांगलं फील्ड पाहायला मिळालंय. पंचांचा इशारा काय असेल, नक्कीच निघालाय 4 धावांचा इशारा. कारण चेंडूवरती नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात चेंडू हातातून निसटल्यानंतर नक्कीच 4 धावा पहिल्या चेंडूवरती पूर्ण झाल्यानंतर वरेनियम चौकार आणि या वरेनियम चौकारांशी सुरुवात गोपाळ बटा यांच्या बॅटमधून. यावेळेस पुढे फेकलेला चेंडू खोलवर टप्प्याचा फटका निघाला. बॅक टू द बॉलर नारायण बगळेच्या हातात चेंडू विसावला जातोय आणि त्यानंतर मात्र हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा घडल्यानंतर सांघिक धावसंख्या स्थिरावलेली 4 या धावसंख्येवरती 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस देखील अतिशय सुरेख चेंडू. पहिल्या चेंडूवरती काहीशी दिशा भरकटला होता गोलंदाज लेग स्टिकवरून फेकलेला चेंडू, परंतु त्यानंतर मात्र आपला जो नियंत्रित टप्पा आहे त्या नियंत्रित टप्प्यावरती गोलंदाजी करण्याचा हेतू हा पाहायला मिळतो या ठिकाणी नारायणच्या माध्यमातून. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला जास्तीत जास्त संधी न देता एक चांगली गोलंदाजी करावी हा प्रयत्न असेल या पहिल्या षटकादरम्यान. पहिल्या षटकाचा विचार केला नक्कीच पहिलं षटक, ज्या षटकात सर्व खेळाडू असतील 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. वरेनियम पॉवर प्ले देखील पाहायला मिळतो या पहिल्या षटकादरम्यान. बॉल बाईज आपल्याला विनंती असेल जो चेंडू मैदानाच्या बाहेर जाईल तो आपण कृपया मैदानात पुन्हा फेकायचा असेल.
क्षेत्ररक्षित सजावट अतिशय सुंदररित्या केल्यानंतर नारायण पहिल्यांदाच सामोरा जाईल यावेळेस फलंदाज बबल नाईकसाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेसचा चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा बाहेरच्या दिशेला वळलाय, पण त्यांचे दोन्ही हात समांतर. धावसंख्येत 2 धावांची भर नक्कीच पाहायला मिळेल. 1 धाव 22च्या रूपात, 1 धाव अतिरिक्त वाईडच्या रूपात पाहायला मिळते. वरे नियम पॉवर प्ले आपण पाहतोय, ज्या पॉवर प्लेमध्ये पहिल्या षटकात सर्व खेळाडू असतील 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. यावेळेस देखील चांगला चेंडू नक्कीच डाव्या हाताच्या फलंदाजापासून काहीसा दूर ठेवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय गोलंदाज नारायणचा. रणनीती तर साफ पाहायला मिळते, परंतु ही रणनीती आखली जात असताना काहीसे चेंडू हे अतिशय बाहेर पाहायला मिळतात आणि म्हणूनच प्रतिस्पर्धी संघाला वारंवार मिळत आहेत अतिरिक्त धावा. एकंदरीत धावसंख्या परावर्तित 8 या धावसंख्येवरती झाल्यानंतर नारायणचा हा चेंडू फटका उडवण्याचा प्रयत्न. फटका हवेत आहे, बहुधा फटका फसतोय. उलट्या पावलांनी धाव घेण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक अक्षय मांजरेकरचा पाहायला मिळालाय. काही काळ हवेत राहिलेला चेंडू अखेरकार क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचेल चेंडूपर्यंत तोपर्यंत दुसरी धाव देखील पूर्ण करण्याचा प्रयत्न हा यशस्वी पाहायला मिळाल्यानंतर धावसंख्येत पडलेली 2 धावांची भर आणि त्यानंतर धावसंख्या परावर्तित 10 या आकड्यावरती. पहिल्या षटकात एकाच चौकारच्या मदतीने आतापर्यंत 10 धावा धावफलकावरती. यावेळेस वेगवान चेंडू फेकण्याचा प्रयत्न, परंतु लेफ्ट हँडेड फलंदाज बबल नाईकच्या बॅट मधून आजच्या दिवसाचा पहिला वरेनियम षटकार या मैदानावरती. काहीसा आखूट टप्प्याचा चेंडू जो मिळाला त्या चेंडूचा पुरेपूर फायदा घेत असताना डाव्या हाताचा फलंदाज बबल नाईक आपली आक्रमकता सिद्ध करताना या मैदानावरती कर्णधाराने जो विश्वास दाखवलाय तो विश्वास सार्थ ठरवला जातोय. या पहिल्या षटका दरम्यान आक्रमक फलंदाजी बबलच्या बॅट मधून धावसंख्या परावर्तित 16 वरती. यावेळेस देखील पुन्हा एकदा तोच प्रयत्न पाहायला मिळतोय. सलगच्या दुसऱ्या चेंडूवरती दुसरा मोठा फटका मारावा, प्रतिस्पर्धी संघाला काहीसं बॅकफुटवर ढकलावं, पहिल्या षटकात आक्रमकता सिद्ध करावी हा प्रयत्न वारंवार बबलच्या बॅट मधून, परंतु यावेळेस मात्र काहीसा फटका फसलेला चुकलेला पाहायला मिळालाय. बॅटची आतील कड घेतल्यानंतर चेंडू मैदानावरती विसावल्यानंतर धाव नव्हती या चेंडूवरती, म्हणजे धावसंख्या स्थिरावलेली मात्र केवळ 16 या आकड्यावरती. एकंदरीत पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. ज्या पहिल्या षटकात आपण वरेनियम पॉवर प्ले पाहिलाय, ज्या वरेनियम पॉवर प्ले मध्ये सर्व खेळाडू होते 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये, तर यानंतर या सामन्यादरम्यान दुसऱ्या षटकादरम्यान असेल कोकण नाव पॉवर प्ले. एक अनोखा नियम आपण पाहतोय, एक नवीन नियम नक्कीच असेल या मैदानावरती. कोकण नाव पॉवर प्ले दरम्यान सर्व खेळाडू असतील 30 यार्ड सर्कलच्या बाहेर, खास करून 9 खेळाडू असतील 30 या सर्कलच्या बाहेर. संधी असेल या ठिकाणी फलंदाजाकडे धावा बनवण्याची, सिंगल डबल वरती जोर नक्कीच द्यावा लागेल या षटका दरम्यान. कारण जर विचार केला जास्तीत जास्त प्रोटेक्शन डीप मध्ये तैनात केलं जाईल या ठिकाणी कर्णधाराकडून. काय घडेल या षटका दरम्यान, कशा प्रकारे असेल खेळ पाहणं हे नक्कीच औत्सुक्याचं असेल. काहीशी उत्सुकता देखील वाढली जाते या मैदानावरती. एक चांगल्या दर्जाची उत्कृष्ट स्पर्धा ही आपण पाहतोय. वरेनियम कोकण नाव प्रीमियर लीग 2024 ची स्पर्धा. कोणी चुकवण्याचा क्षण आणि कोणी चुकवण्याचा सोहळा आज या मैदानावरती रंगत असताना गोलंदाजी मार्कवरती बदल. गोलंदाज बंटी, वेगवान चेंडू पहिलाच पाहायला मिळालाय गोलंदाज बंटी याचा. अतिशय सुरेख चेंडू फलंदाज गोपाळ बटा या फलंदाजासाठी. गोलंदाज रामचंद्र. यावेळेस देखील आखूट टप्प्याचा चेंडू प्रतिस्पर्धी संघाच्या एका अनुभवी फलंदाजाला नक्कीच अतिशय सुरेख गोलंदाजी करत असताना गोलंदाज रामचंद्र मैदानावरती. राईट आर्म राऊंड विकेट. टप्पा पडल्यानंतर वेग आहे या गोलंदाजाकडे. फंदाट वेगाने उसळी प्राप्त करणारे चेंडू आतापर्यंत 2 अतिशय सुरेख फेकल्यानंतर गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा तयार. खोलवर टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, ऑफ ड्राईव्ह करण्याच्या प्रयत्नात फलंदाज गोपाळ बटा बॅटची बाहेरील कट आणि त्यानंतर चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. अजून एक धाव आणि त्यानंतर धावसंख्या परावर्तित. एका बाजूनं आयकॉन खेळाडूंचा जर विचार केला, राजाराम वॉरियर्स तलवडे संघात डाव्या हाताचा फलंदाज शैलीदार गोलंदाज सुहास पवार याचा खेळ आज आपल्याला पाहायला मिळेल. तर प्रतिस्पर्धी संघाच्या खेम्यात विकी मुंडे हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे 2 दर्जेदार खेळाडू देखील आज एकमेकांसमोर आणि 2 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तगडे मातब्बर संघ एकमेकांसमोर पाहायला मिळतात या सामन्यादरम्यान. कुठचा संघ फायनलसाठी क्वालिफाय करेल याच प्रश्नाचं उत्तर देणारा हा सामना या मैदानावरती राजाराम वॉरियर्स तलवडे बनाम ओमकार स्पोर्ट्स तेरसे बांबाडे या 2 संघांदरम्यान.
आव्हान आहे, प्रति आव्हान पाहायला मिळतं या मैदानावरती या दोन संघांचं एकमेकांसमोर. सुहास पवार मुंबई, विकी मुंडे नगर, हे दोनही खेळाडू महाराष्ट्र राज्यातील बलवान ताकदवर खेळाडू, ऑल इंडिया आयकॉन म्हणून आज सहभागी होतात या स्पर्धेदरम्यान. दोनही खेळाडू नक्कीच अष्टपैलू पाहायला मिळत आहे. दोनही संघांचा खेळ आज पाहण्याची संधी आपल्याला पाहायला मिळते या मैदानावरती. या स्पर्धेचा विचार केला, स्पर्धेत पंच पॅनल आपण खूप सुंदर पाहायला मिळाले आपल्याला. सन्माननीय संदीप रुद्रे सर, त्यांच्यासोबत गोट्या कारुणेकर सर व अरुण घाडी सर, हे तीनही पंचांच्या भूमिकेत आपण पाहिलेत. त्यांच्यासोबत सबर्जन कक्षात बादल चौधरी सर, गुरु चिटणीस सर, सिद्धेश परब व मी सचिन सावंत. साथ या स्पर्धेदरम्यान आम्हाला लाभलेले आमचे बॉल बॉय, त्यांचं महत्वपूर्ण कार्य देखील आपण पाहतो या संपूर्ण स्पर्धेत. संदीप मुलीमुनी हे बॉल बॉय चांगलं कार्य करत असताना यावेळेस देखील चांगला फटका नक्कीच निघाला होता बबलच्या बॅटमधून. एक धाव परिणामस्वरूप पूर्ण पाहायला मिळाली या चेंडूवरती आणि तदनंतर धावसंख्या ही परावर्तित 18 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकाचा विचार केला, पहिल्या षटकात साधारणतः जर बघितल्या तर 16 धावा बनवल्या होत्या दोनही फलंदाजांनी, ज्यात काहीशी आक्रमकता ही फलंदाज बबलची आपण पाहिली. एक षटकार वरेनियम षटकार आपण बबलच्या बॅटमधून पाहिला, तर एक चौकार जो प्रावाच्या पहिल्या चेंडूवरती सर गोपाळ बटा यांच्या बॅटमधून. म्हणजे आतापर्यंत वरेनियम चौकार षटकार हे आपल्याला पाहायला मिळाले त्या मैदानावरती. पहिल्या षटकाची धावसंख्या काहीशी वाढत असताना पाहायला मिळाली होती धावसंख्येवरती ओघ बसवताना. या षटकात मात्र गोलंदाज रामचंद्र कासकर गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड विकेट, क्षेत्ररक्षण फैलावलेलं सज्ज केलं आणि तदनंतर एक व्यूहरचना रचावी, प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला जाळ्यात अडकवावं हा प्रयत्न. आणि त्या प्रयत्नात गोलंदाजी करत असताना यावेळेस देखील फटका उडवण्याचा प्रयत्न, जो मनचा हा फटका मारायचा होता तो तर फटका नव्हता, परंतु बॅटची कड घेतल्यानंतर धावसंख्येत पडलेली एका धावेची भर ही घोषित स्वरूपाच्या चेंडूत धाव मिळाल्यानंतर धावसंख्या परावर्तित, धावसंख्या तब्बल पोहोचते 19 या आकड्यावरती. बिनागड्याच्या मोबदल्यात 19 धावा, काहीशी संथ सावध सुरुवात या मैदानावरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 16 धावा आणि यानंतर या षटकात मोठ्या फटक्यांवरती रोधक बसवणारी गोलंदाज रामचंद्र कासकर याची या कोकणना व पॉवर प्ले षटकादरम्यान. यावेळेस देखील आखुटप्प्याचा चेंडू, फटका उडवलाय, फटका ऑन साइडला. क्षेत्ररक्षक नारायण बगळे चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करत असताना पहिली धाव तर अगदी सहजरित्या पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव काहीशी असेल जोखीम भरी, मात्र दोन्ही फलंदाज अतिशय सहजरित्याने दुसरी धाव देखील पूर्ण करत असताना या मैदानावरती तब्बल 2 षटकांचा खेळ हा समाप्त झाल्यानंतर धावसंख्या परावर्तित पाहायला मिळाली ती 21 धावसंख्येवरती. बबल नाईक, गोपाळ बटा यांचा आक्रमक ढाचेचा खेळ आपण पाहिला, षटकार चौकार देखील पाहिले आणि साथ एका धावेचं रूपांतर हे दुसऱ्या धावेत देखील आपण पाहिलं. क्रिकेटच्या खेळात जेवढं महत्त्व षटकार चौकारांचं, तेवढंच महत्त्व क्रिकेटच्या खेळात खास करून फलंदाजी दरम्यान महत्त्व हे सिंगलचं दुसऱ्या धावेत रूपांतर करण्याचं. आणि तेच एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत करत असताना हे दोनही फलंदाज आणि त्यानंतर मात्र पहिला षटक वरेनियम पॉवर प्ले, दुसरं षटक कोकणनाव पॉवर प्ले, तर तिसरं षटक बॅटिंग चॉईस पॉवर प्ले. 6 षटकांचा सामना, 6 षटकांसाठी 3 पॉवर प्ले आणि या पहिल्या 2 षटकात 2 अनोखे पॉवर प्ले पाहिल्यानंतर बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा वापर केला गेला या तिसऱ्या षटकादरम्यान. दुसऱ्या षटकाची काहीशी धावसंख्या कमी धावसंख्येने पुढे सरसावली, त्या धावसंख्येला ओघ वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल या मैदानावरती. एका बाजूने गोपाळ बटा उजव्या हाताचा तंत्र शुद्ध फलंदाज आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूने आक्रमकता ज्याच्याकडे आहे आणि जो आक्रमकतेवर स्वार असतो असा खेळाडू बबल नाईक या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. बबलच्या बॅटमधून देखील सुरेख खेळ आपण या संपूर्ण स्पर्धेत पाहिलाय. आतापर्यंत बबलच्या नावे तब्बल 45 धावा या सामन्यापूर्वी आपण पाहिल्या आणि तोच बबल या सामन्यात देखील आक्रमक फलंदाजी करत असताना आतापर्यंत या सामन्यात तब्बल 11 धावांचं योगदान बबलच्या बॅटमधून, तर सर गोपाळ बटा यांच्या बॅटमधून आतापर्यंत 7 धावांचं योगदान या सामन्यादरम्यान. याच दोनही सलामीरांचा हा सुरेख खेळ आपण पाहिला या मैदानावरती आणि म्हणूनच राजाराम वरेस तलवडे संघ देखील एका सुस्थितीत पाहायला मिळतो या स्पर्धेत.
यावेळेस गोलंदाजी मार्कवरती बदल, गोलंदाज आणि या पहिल्या चेंडूवरती सुरेख फटका, पॉइंटच्या डोक्यावरून खेळलेला हा फटका, चेंडू जातोय सीमारेषा बाहेर, षटकारासाठी 6 धावांसाठी वरेनियम षटकार या मैदानावरती. गोपाळ भट्ट सर पहिल्या षटकात ऐसे शांत पाहायला मिळाले, परंतु त्यानंतर मात्र आपल्यातील आक्रमकता सिद्ध करताना या मैदानावरती पहिल्या चेंडूवरती गोलंदाज रुपेश तांडेल यांचं स्वागत आणि त्यानंतर मात्र षटकार. यावेळेस ऑन साइडला तगडा प्रहार पाहायला मिळालाय, खाली एरिया आणि त्या खाली क्षेत्रात एक सुरेख फटका, दर्जेदार फटका, वन बाउन्स चेंडू सीमारेषा पार, वरेनियम चौकार या मैदानावरती. आक्रमकता जी आहे आणि जी आक्रमकता नक्कीच स्पष्ट करायला हवे, कारण नाणेफेक हरल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करताना आवश्यकता असेल एका मोठ्या धावसंख्येला उभारण्याची या मैदानावरती, आणि ती मोठी धावसंख्या उभारण्यासाठी लॉफ्टेड फटके हे वारंवार पाहायला मिळत आहेत या मैदानावरती. फलंदाज गोपाळ भट्ट यांच्या बॅटमधून आतापर्यंत 1 वरेनियम षटकार, 2 वरेनियम चौकार हे गोपाळ भट्ट यांच्या बॅटमधून निघाल्यानंतर धावसंख्या एकंदरीत राजाराम वॉरियर्स तळवडे संघाची 31 या आकड्यावरती पाहायला मिळते. 31 31 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकादरम्यान गोलंदाज, तिसऱ्या षटकादरम्यान रुपेश तांडेल बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं हे षटक, ज्या षटकात संधी आहे फलंदाजांकडे मुक्त संचार फलंदाजी करण्याची. यावेळेस देखील खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न, मनगटी फटका, मिडविकेटच्या दिशेनं चांगलं फील्ड पाहायला मिळालंय. धावबादची संधी बहुधा उद्भवते या मैदानावरती आणि एक सुरेख फेक नक्कीच पाहायला मिळाली गोलंदाजच्या दिशेनं, आणि म्हणूनच फलंदाज मधोमध अडकतायत, ताळमेळ काहीसा कमी, आणि म्हणूनच फलंदाज धावबाद देखील पाहायला मिळत आहे त्या मैदानावरती. आणि हा पहिला विकेट, पहिला गडी गारद पाहायला मिळतो या मैदानावरती. पहिली विकेट ही वरेनियम विकेट या मैदानावरती. एकंदरीत धावसंख्या ही 32 धावांवरती पोहोचल्यानंतर दुसऱ्या धावेचा मोह देखील काहीसा आवरत नाहीये फलंदाज गोपाळ भट्ट यांना, आणि याच दुसऱ्या धाव घेण्याच्या प्रयत्नात काहीसा चुकलेला ताळमेळ फलंदाज बबल नाईक सोबत, आणि म्हणूनच गोपाळ भट्ट माघारी परतल्यानंतर टीमची धावसंख्या 32 धावा. तिसऱ्या षटकादरम्यान वैयक्तिक कोट्याचा विचार केला फलंदाज गोपाळ भट्ट यांचा. 10 चेंडू न फेस करत असताना तब्बल 1 षटकार 2 चौकारांच्या मदतीनं तब्बल 18 धावा या नक्कीच सलामीवीर फलंदाजांनी बनवल्या आहेत. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 32 या आकड्यावरती. नक्कीच तो 2 संघांचा यानंतर सामना असेल बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी व जय गणेश देवली संघ. दोन्ही संघाचे कर्णधार नोंद घ्या. पहिल्या इनिंग नंतर टॉस होईल, आपल्याला खेळण्याच्या दृष्टिकोनातून पहिला पुकार या ठिकाणी देण्यात येतो, याची आपण नोंद घ्या. गोलंदाजी मार्कवरती धावबाद केल्यानंतर गोलंदाज रुपेश तांडेल बबलसाठी यावेळेस आक्रमक फटका, सफल झाल्यानंतर ऑन साइडला सुरेख फटका, वरेनियम षटकार या मैदानावरती. चेंडू सीमारेषा पार, झिंग झिंग झिगाट षटकार, आणि त्यानंतर धावसंख्या परावर्तित 38 या धावसंख्येवरती. जी आक्रमकता आहे ती आक्रमकता साध्य करत असताना बबलच्या बॅटमधून यापूर्वी एक षटकार निघाला होता, तो बबल यावेळेस देखील आक्रमकतेवरती स्वार पाहायला मिळतोय. गोलंदाज रुपेश तांडेल याला पडलेला प्रश्न विचार मंथन करायला लावणारी आक्रमक फलंदाजी, आणि धावसंख्या तब्बल 38 या आकड्यावरती. या मैदानाचा विचार केला, भौगोलिक सीमारेषा काहीशी जवळ आहे डाव्या हाताच्या फलंदाजाला, आणि त्याच सीमारेषेचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करत असताना यावेळेस देखील निघालेला फटका काही काळ हवेत, आणि त्यानंतर क्षेत्ररक्षक अक्षय मांजरेकरांच्या हातात राहिलेला चेंडू. बघता बघता बबल नाईकचा अजून एक फसलेला फटका, आणि त्यानंतर मात्र अक्षयने टिपलेला झेल हा दुसरा धक्का राजाराम वॉरियर्स तळवडे संघाला. बबल नाईक हा फलंदाज माघारी परतल्यानंतर वैयक्तिक कोट्यात तब्बल 2 वरेनियम षटकार बबलच्या बॅटमधून, तर 2 वेळा 2 डबल धावा, 1 सिंगल, एकंदरीत 17 धावांचं योगदान बबल नाईकच्या बॅटमधून. आणि त्यानंतर न्यू बॅटर मैदानात सुहास पवार. 7 चेंडू 17 धावांचं योगदान हे बबलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालंय. संघ अडचणीत असताना ज्याने आक्रमकता प्रदान करून दिली होती असा बबल माघारी परतल्यानंतर नवीन फलंदाज सुहास पवार या मैदानावरती पाहायला मिळतोय. पहिल्या दिवशी आपण राजाराम वॉरियर्स तळवडे संघ पाहिला. पहिल्या दिवशी आयकॉनची सुविधा नव्हती, परंतु आज या दिवशी एक प्लेअर ओव्हरसीच्या रूपात खेळण्याची संधी जी प्राप्त करून दिली आयोजकांनी, त्या संधीचा फायदा घेत असताना ऑल इंडिया आयकॉनच्या रूपात खेळाडू सुहास पवार सामील होतोय राजाराम वॉरियर्स तळवडे संघाच्या गोट्यात.
जो संघ आधीपासूनच भक्कम होता त्या संघाला अजून काहीशी मजबूती प्रदान करून देणारा हा खेळाडू या मैदानावरती. ज्या सुहासची चर्चा आपण कित्येक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये पाहिले, आक्रमक फलंदाजी सतत शैलीदार गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला खेळाडू यावेळेस मैदानावरती सुहास पवार. आणि सुहासचं आव्हान असेल समोर रुपेश तांडेलच्या समोर. हे आव्हान पेलवण्यासाठी अंतिम काही चेंडूंसाठी गोलंदाज सज्ज होतोय रुपेश. समोर डाव्या हाताचा फलंदाज सुहास. आव्हान आहे, परंतु या आव्हानाला क्षमवण्यासाठी गोलंदाज सज्ज, तर हे आव्हान पेलण्यासाठी फलंदाज सुहास. यावेळी चांगला चेंडू फटका उडवलाय कव्हरच्या दिशेनं. नो मॅन्स लँड मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक काहीसा 30 सर्कलच्या आतमध्ये, आणि याचाच पुरेपूर फायदा यावेळी सुहासच्या बॅट मधून निघाल्यानंतर. वरेनियम चौकार अगदी मैदानात गेल्या गेल्या पहिल्या चेंडूवरती फलंदाज सुहासच्या बॅट मधून, आणि त्यानंतर धावसंख्या पहिल्या सुरुवातीच्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड 42 धावांवरती परावर्तित. पहिल्या 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या 42 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. आणि या पहिल्या 3 षटकांनंतर मायक्रोफोनवर देखील कमेंट्री बॉक्स मध्ये बदल. मी सचिन सावंत काही काळ आपली रजा घेतोय आणि माईक सुपूर्द करतोय सिद्धेश परब यांच्याकडे. धन्यवाद सचिन. नमस्कार, स्वागतम सुस्वागतम. मैं सिद्धू परब अब सभी खिलाड़ियों का, तमाम दर्शकों का तहे दिल से स्वागत करता हूं. वरेनियम कोकणा प्रीमियर लीग 2024 को पावर्ड बाय वरेनियम क्लाउड लिमिटेड. हेलो, ले चलते हैं मैदान के भीतर. पहली गेंद तेज तर्रार, बिल्कुल गेंदबाजी के मोर्चे पर रामचंद्र खासकर दिखाई देते हुए, और सामने है सिंधुदुर्ग जिले के बाहुबली ताजी नाइक. और इस बार गेंद हवा में और शायद चली गई डिक्लेयर जोन की तरफ. बड़ा शॉट निकलता हुआ दाजी नाइक के बल्ले से, लेकिन खोदा पहाड़ निकला चूहा. रामचंद्र कासकर गेंदबाजी के मोर्चे पर एक अलग तरह का पावर प्ले, जो कि कोकण नाव पावर प्ले के रूप में हमने देखा. 9 खिलाड़ी 30 दायरे के बाहर बाउंड्री लाइन के ऊपर आपको रखने की परमिशन, और इसी के चलते रामचंद्र कासकर को गेंदबाजी के मोर्चे पर लाए थे पहले. और उस कोकण नाव पावर प्ले में नाम मात्र 5 रनों का वो ओवर, वो शायद टर्निंग पॉइंट हो सकता है आने वाले समय में. यह चिकेन इस बार ललचाया था, लेकिन शायद वो 360 डिग्री में खेलने की वो आदत, वो शायद सुहास पवार को एक ही रन देगी. शॉर्ट पिच गेंद जरूर थी, पुल करने की कोशिश थी उस गेंद के ऊपर, मात्र 1 रन. लॉन्ग लेग रीजन में गेंद का ट्रैवल होना, रामचंद्र कासकर तारीफ करनी पड़ेगी. ये तगड़े बल्लेबाज सामने है, लेकिन उनको हाथ खोलने का मौका उतनी आसानी से नहीं मिलेगा. ओ लेकिन इस बार उड़ाया है, दूर 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 चली गई गेंद. वरेनियम सिक्सर, इट्स मैक्सिमम. घुमाया बल्ला, टकराई गेंद बल्ले से, निकली गोली की रफ्तार, आसमान की ऊंचाई, सीमा रेखा पर डायरेक्ट चंद्रार. वरेनियम सिक्सर, और स्कोर कार्ड पहुंचता हुआ 50 के ऊपर. 50 ऑन दी बोर्ड. 50 लॉस ऑफ 2 विकेट. रामचंद्र क्या कुछ झलक करेंगे, कोशिश जरूर रहेगी. ओ ये मौका शायद बना था, लेकिन गेंद उतनी कैरी नहीं हुई. लेकिन इस मौके का फायदा उठाने की कोशिश जरूर होनी चाहिए थे. आपको हर पल मौका नहीं मिलेगा, आपको हर पल को मौका बनाना पड़ेगा. अगली गेंद लेके रामचंद्र कासकर. अच्छी गेंद हवा में, लेकिन चली गई विकेट कीपर के पीछे. डिक्लेयर जोन की तरफ गेंद ट्रैवल होती हुई, मात्र 1 रन स्कोर कार्ड के ऊपर जोड़ता हुआ. स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या जो कि 51 रन, 2 विकेट के नुकसान पर चौथा ओवर लगभग खत्म होता हुआ. बेहतरीन स्कोरिंग काउंटिंग, कोई शक ना ले, ऐसा काउंटिंग हमारे साथ मैन फ्रॉम आमरड कुड़ाल गणेश राहुल सर
और तारीफ करनी पड़ेगी रामचंद्र कास्कर, 12 गेंदे 14 रन खर्च करने वाला ये गेंदबाज, उसमें मात्र एक छक्का शामिल है। क्या खूबसूरत गेंदबाज है। जब सामने गोपाल बट्टा, बबल नाइक जैसे बल्लेबाज थे, उसके बाद तो इस ओवर में सुहास पवार, दाजी नाइक जैसे बल्लेबाज थे, लेकिन वो अपने इरादे से नहीं हटे। वो बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन देखने को मिलता हुआ सभी दर्शकों का फिर एक बार स्वागत करते हैं वरेण्यम गोकर्ण प्रीमियर लीग 2024 के दौरान। ओ ये शॉर्ट पिच गेंद थी, खींच के खेलना चाहते थे लेकिन गेंद चली गई थर्ड फाइन लेग क्षेत्र में मात्र 1 रन के लिए। बड़े शॉट निकल रहे हैं लेकिन वो पीछे की तरफ जहां पे पाबंदी लगाई हुई है, मात्र 1 रन मिलेगा। 1 रन के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ 52 रन स्कोर कार्ड के ऊपर। गेंदबाजी के मोर्चे पर रुपेश तांडेल, जिस गेंदबाज ने बबल नाइक को चलता किया वो रुपेश तांडेल इस बार गेंदबाजी के मोर्चे पर, और जिसके ओवर में गोपाल बट्टा भी वापिस चले गए, वो रुपेश तांडेल गेंदबाजी के मोर्चे पर। आखिर रन बहुत ज्यादा दिए लेकिन विकेट भी लिए। सुहास सीधे बल्ले के साथ एक सीधा प्रहार, चली गई गेंद, वरेनियम सिक्सर, इट्स मैक्सिमम। एक फ्लाइटेड छक्का देखने को मिलता हुआ ओवरसीज खिलाड़ी मैन फ्रॉम मुंबई सुहास पवार के बल्ले से। क्रैकिंग शॉट। रुपेश तांडेल क्या कुछ अलग करने की कोशिश करेंगे। रुपेश के पिछले ओवर में 2 छक्के जरूर लगे लेकिन 2 बल्लेबाजों को, 2 सलामी वीरों को पीछे भेज दिया। यह गेंद थोड़ा सा मौका बना था लेकिन फील्डर से काफी ऊपर और चली गई। 2 फील्डर के बीच में से गेंद चली गई। वरेनियम चौका देखने को मिलता हुआ इस बार इस गेंद के ऊपर सुहास पवार के बल्ले से। शाहरुख और सलमान के बीच में से निकली कटरीना, दोनों देखते रह गए और अंपायर ने तब तक चौके का इशारा किया। सुहास अब समझ चुके हैं, अब भाप चुके हैं कैसी बल्लेबाजी होनी चाहिए, और वो बल्लेबाजी शायद और एक बड़ा शॉट खेलना चाहते थे, ढूंढना चाहते थे, लेकिन गेंद चली गई फिर एक बार फाइन लेग की दिशा में, और मात्र 1 रन के लिए। 1 रन के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ रन संख्या पहुंची 63 रन, 63, लॉस ऑफ 2 विकेट। 2 दिग्गज बल्लेबाज है लेकिन फिर भी गेंदबाजों ने उतना दबाव महसूस नहीं किया है। रुपेश तांडेल विकेटों की खोज में जरूर है और शायद ये गेंद चली जाएगी। जब गेंद बल्ले से टकराई है और सामने चली गई है तब ताजी के बल्ले से वो सिक्सर हमने देखा है, और एक स्क्वायर लेग की रीजन में चली गई गेंद, वरेनियम सिक्सर, इट्स मैक्सिमम। और इस छक्के के साथ इस प्रतियोगिता में 100 पूरे करने वाला ये बल्लेबाज 101 के ऊपर, शायद दंडीगुल जाना पड़ेगा। एक तेरी तो दूसरी थी मेरी, चले जाओ मैदान से बाहर, ऐसा ही कुछ कहना चाहती थी ये गेंद। वरेनियम विकेट देखने को मिलता हुआ। दाजी नाइक बैक टू दी पेविलियन। इसलिए हमने कल भी कहा था, बार बार कहा था, कोशिश करने वालों की हार नहीं होती, इतिहास गवाह है, और वो देखने को मिलता हुआ। रुपेश तांडेल शुरू से ही विकेट की खोज में थे और वो विकेट आखिरकार हासिल करते हुए लगभग 5 ओवर की समाप्ति, 5 ओवर खत्म हो चुके हैं। स्कोरबोर्ड के ऊपर रन संख्या जो कि 69 रन, 69 ऑन दी बोर्ड, 69 रन स्कोरबोर्ड के ऊपर लग चुके हैं। और क्या जो प्रेडिक्शन हुआ था, जो गोपाल भट्टा सर ने उम्मीद रखी थी,
हम 80-85 के ऊपर जाएंगे, क्या वो स्कोर देखने को मिलेगा? हो सकता है, ऐसा मुमकिन है, क्योंकि सुहास पवार स्ट्राइक एंड के ऊपर मौजूद है। केतन अगलवे, शायद चली गई गेंद मिड विकेट के ऊपर से, एक कड़ा प्रहार, गेंद निकली सीमा रेखा पार, वरेनियम सिक्सर, इट्स मैक्सिमम। मुमकिन है, सुहास है तो मुमकिन है, 85 के पार भी जा सकती है, 90 पार भी जा सकती है, लेकिन 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 ये लफ्ज बहुत महत्वपूर्ण है, क्योंकि केतन आगलावे का अनुभवी गेंदबाजी के मोर्चे पर कमबैक करना ये भी जानता है, लेकिन थोड़ा सा अनुभव नया होगा। सुहास के सामने गेंदबाजी करना उतना आसान है नहीं। ओवरसीज खिलाड़ी के नाम रूप में बहुत जगह हमने सुहास को खेलते देखा है। अल्डोना चैंपियन ट्रॉफी में पिछले साल हमने देखा है सुहास को। ये शॉर्ट पिच गेंद और शायद फंसाया गया है, जाना पड़ेगा वापस। नाम अक्षय मांजरेकर, इस इनिंग में यह तीसरा कैच और महत्वपूर्ण कैच था। सुहास पवार, इसकी पहली गेंद के ऊपर एक तगड़ा प्रहार, छक्का निकला था और अब विकेट, वरेनियम विकेट। अच्छी गेंदबाजी जिसका जिक्र हो रहा था, केतन अगलावे, सुहास के सामने गेंदबाजी करने का अनुभव नया है, लेकिन क्रिकेट के क्षेत्र में इसका अनुभव काफी है। तो उस अनुभव के ऊपर खड़े उतरते, उस विश्वास के ऊपर खड़े उतरते हुए, क्योंकि डेथ ओवर स्पेशलिस्ट के रूप में उनको लाया गया और वो काम करके देते हुए इस गेंद के ऊपर आखिरकार 2 गेंदे 6 रन निकले हैं, 1 विकेट, लेकिन 4 गेंदे हैं, ये 4 गेंदे और अब स्ट्राइक एंड के ऊपर समीर वेंगुर्लेकर। अगली गेंद लेके केतन आगलावे, याची गेंद शायद उंगलियां फेरी थी और अक्षय मांजरेकर, फिर एक बार अक्षय को ढूंढ लिया है। शायद ये गेंद अक्षय से दूर नहीं होना चाहती और क्या खूबसूरत फील्डिंग का नजारा, क्या खूबसूरत गेंदबाजी का नजारा मैदान के ऊपर देखने को मिलता हुआ। और एक वरेनियम विकेट और अक्षय मांजरेकर की तारीफ करनी पड़ेगी। इस इनिंग में चौथा कैच लपकने वाला ये खिलाड़ी, 5 विकेट, उसमें से 1 रन आउट और बाकी के चारों के 4 कैच अक्षय मांजरेकर के नाम, और ये विकेट जाएगा केतन अगलावे। बैक टू बैक दूसरा विकेट और केतन अगलावे इज ऑन पॉसिबल हैट्रिक। इस प्रतियोगिता की इस साल की पहली हैट्रिक AK स्पोर्ट रुपेश जाधव के नाम, उसके बाद AK स्पोर्ट्स के अंकुश बांबर्डेकर, उनके नाम दूसरी हैट्रिक। क्या तीसरी हैट्रिक केतन अगलावे के नाम लिखी है? ले चलते हैं, लेट्स रॉर, गेम इज ऑन। ओ लेकिन चली गई गेंद, घुमाया बल्ला, टकराई गेंद, बल्ले से निकली गोली की रफ्तार, आसमान की ऊंचाई, फिर एक बार डायरेक्ट चंद्रार, वरेनियम सिक्सर, इट्स मैक्सिमम। बेहतरीन खेल, क्रिकेट की हर एक खूबसूरतियां इस मैदान के ऊपर देखने को मिलती हुई। हैट्रिक की गेंद थी, लेकिन राजन केरकर थे सामने। जानते हैं अनुभव है इस खिलाड़ी के पास और वो अनुभव इस गेंद के ऊपर दिखाते हुए। ओ ये अच्छी गेंद, इस बार थोड़ी सी गोल्डन स्पॉट के ऊपर डालने की कोशिश, टिप्पा गिरने के बाद उछाल लेती हुई, कानों में गुनगुनाती हुई चली गई राजन केरकर के। और लगभग इस ओवर की आखिरी गेंद, स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या 81 रन स्कोर कार्ड के ऊपर। 81, कितने रन बनेंगे?
एक तो बन चुका है, दूसरे के लिए लौटेंगे, लौटे थे लेकिन शायद ये आत्महत्या, ये सरेंडर। एक ही रन बनेगा जो उम्मीद रखी थी गोपाल भट्टा ने। 80-85 के ऊपर जाएंगे, 80 के ऊपर जा चुके हैं। 82 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 82 ऑन दी बोर्ड, 83 रन टू विन। इसके बाद होगा मुकाबला। चलो आ जाओ व्हाइट टॉस के लिए। सर दर्शन बांदेकर और उनके सामने रहेंगे जय गणेश देवली मालवण आणि कॅप्टन बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी. लगेच या नाणेफेक होते. मी विनंती करतो कोकण नाऊचे मेघनाथ सारंग आणि सोबत या स्पर्धेचे पंच अरुण घाडी सर यांना या सामन्याचे नाणेफेक आपण करून घ्यावी. हॅलो हॅलो चेक जरा आवाज बघायचा. सतेश केदार बाबू स्पोर्ट्स सावंतवाड़ी बनाम जय गणेश देवली के बीच में होगा दूसरा सेमीफाइनल. इससे पहले नाणेफेक होते या दोन संघाच्या दरम्यान. फक्त 2 मिनिटांचा कालावधी असेल. दोन्ही कॅप्टनसाठी 11:50 झालीत. 11:52 या सामन्याचे नाणेफेक होईल. त्यापूर्वी दोन्ही कर्णधार आपण उपस्थित राहावं. जय गणेश देवली आणि बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी. 82 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 83 रनों की जरूरत. 82 ऑन दी बोर्ड, 83 रन्स टू विन. क्या 83 रन बनेंगे? क्या तिरसे बांबर्डे की टीम बनाएगी? आंखों देखाल सुनाने के लिए आमंत्रित करते हैं वन एंड ओनली सर बादल चौधरी. जी धन्यवाद. टॉस होतो या ठिकाणी जय गणेश देवली व बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी दोन संघांदरम्यान. सेकंड सेमीफायनलचा हा सामना असेल. फर्स्ट सेमीफायनल राजाराम वॉरियर्स तलवडे बराब ओमकार स्पोर्ट्स तिरसे बांबाडे यांचा चालू आहे आणि मध्येच इनिंग ब्रेक्स दरम्यान टॉस होतोय. दोन्ही संघाचे कर्णधार आपल्या सोबत आहेत. विकी रोगे व सिद्धेश केदार हे दोन्ही संघाचे कर्णधार आपल्या सोबत जोडले जात आहेत. सोबतच वरेनियमचे सन्माननीय श्री मेघनाथ सारंग कोकणनाव आपण पाहतोय. वरेनियम कोकणनाव प्रीमियर लीग 2024 ची ही स्पर्धा. टॉस होईल. आपल्या सोबत आपले मुख्य पंच सन्माननीय अरुण घाडी सर आहेत. टॉस झाल्यानंतर लगेच डिसिजन असेल. हेड्सचा कॉल, टेल, टॉस विन बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी संघ. आपल्या सोबत आहे बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी संघाचे कॅप्टन सिद्धेश केदार. सिद्धेश, आपण टॉस विनवताय, आपला काय निर्णय असेल? फील्डिंग फर्स्ट. आपण टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण फिल्डिंग घेत आहे. काय कारण आहे यामागचं? आणि 6 ओव्हरचा सामना, अपोनेंट टीमला किती जास्तीत जास्त धावांपर्यंत आपण रोखण्याचा प्रयत्न कराल? अपोजिट टीमला आम्ही 50 पर्यंत रोखू, कारण दर्शन बांदेकर सारखा प्लेयर समोर असल्याने कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद सिद्धेश. आपल्यासाठी या सामन्यासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. विकी रोगे आपल्यासोबत जय गणेश देवली संघाचे कर्णधार आहेत. अपोनेंट टीमने टॉस जिंकलाय, प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, तुम्हाला प्रथमतः फलंदाजी मिळाले. आपला काय प्रयत्न असेल, किती टोटल पर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 60-70 धावा करण्याचा प्रयत्न करू. विकेट चांगली आहे फलंदाजीसाठी. 60-70 धावा निश्चित करण्याचा प्रयत्न करू. 6 षटकांचा सामना आहे. आता जर बघितलं पहिल्या सामन्यात 80 धावांच्या पार आव्हान गेलंय. तुम्हाला वाटतंय का की जर 6 षटकात आपण 60-70 धाव बनवल्या तर त्या धावसंख्या पुरेशी असेल असे? हो निश्चितच, कारण आमच्याकडे गोलंदाज देखील चांगले आहेत. दर्शन बांदेकर स्वतः आहे, सो आम्ही डिफेंड करू शकतो. पहिल्या दिवशी तुमचा फक्त मालवण तालुक्यातील खेळाडू तुमच्या संघामध्ये होते, परंतु आज या स्पर्धेत तुम्हाला संधी आहे. एक प्लेअर तुम्ही ऑल इंडिया आयकॉन म्हणून खेळू शकता. आपल्या टीम मध्ये आयकॉन प्लेअर आहे का कोण? नाही, आयकॉन असं कोण नाही. आम्ही मालवणची साइड आहे. पायस, आपल्याला देखील या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. दोन्ही संघांना या सामन्यासाठी सेकंड सेमीफायनलसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि हा दोन्ही संघांचा जर विचार केला सेकंड सेमीफायनलसाठी, दोन्ही संघ हे विदाऊट आयकॉन खेळत आहेत. धन्यवाद सचिन, धन्यवाद सिद्धू.
सर्वांचं मनपूर्वक स्वागत. व्हरेनियम कोकण नाऊ प्रीमियर लीग 2024 चौथं पर्व. चौथ्या पर्वातलं हे पहिलं सेमीफायनल. मालवणी केंद्रावर तुमचा सगळ्यांचा हात जोडून स्वागत. या पहिल्या सेमीफायनलची पहिली इनिंग आपण बघितली. राजाराम वॉरियर्स तवडे संघ ओमकार स्पोर्ट तेरसे बांबाडे संघाविरुद्ध टॉस हरल्यानंतर पहिली बॅटिंग करून धावा जमवले 83 रन्सांचा टार्गेट आणि पहिली ओव्हर व्हरेनियम पॉवर प्ले. पहिल्या षटकाची जबाबदारी समीर वेंगुर्लेकर बॉलिंग मार्कवर. एक आगळो वेगळो पॉवर प्ले या स्पर्धेच्या निमित्तान काही वेगळे पॉवर प्ले तुमका बघूक मिळतले. आणि ही पहिली ओव्हर जी ओळखली जातली व्हरेनियम पॉवर प्ले काय असतलो याचो अर्थ तर या ओव्हरमध्ये 11च्या 11 खेळाडू तुमका सर्कलमध्ये पहिल्या आखांड्यावर आणि त्यानंतर येतली दुसरी पॉवर प्लेची ओव्हर ज्यामध्ये 9 खेळाडू पहिल्या आखांड्याच्या पहिलाडी. आणि या पॉवर प्लेच्या षटकात एक मोठो फटको मिड विकेटच्या कपडावरसून टांगा पलटी घोडे फरार डायरेक्ट डोंगरार डायरेक्ट चंद्रार व्हरेनियम षटकार. पहिल्या चेंडूवर विकी मुंडेचो ह्यो दणदणीत खणखणीत षटकार. धावसंख्येची सुरुवात. त्यानंतर फाईन लेगच्या दिशेन ज्या ठिकाणी घोषित चित्र असा या ठिकाणी चेंडू तटवणं ह्यो खूप मोठो तोट्याचो व्यवहार. कारण सेट असणाऱ्या बॅटरला मोठ्या फटक्यावर मिळता फक्त 1 रन आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे स्ट्राईक रोटेट. 3 चेंडूंची सांगता 83 रन्सांचो पाठलाग. पहिल्या ओव्हरीचो खेळ प्रगतीपथावर. व्हरेनियम पॉवर प्ले 11च्या 11 खेळाडू सर्कलमध्ये. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने दिसणारो खेळाडू गौरेश कांबळी. शॉर्ट स्क्वेअर लेग थोडंसं फॉरवर्ड दाजी नाईक. शॉर्ट मिड विकेट राजन केरकर. मिड ऑनच्या दिशेने गणेश कुबल. मिड ऑफच्या दिशेने अक्षय घाटवळ. कव्हरच्या दिशेने सुहास पवार. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बबल नाईक. कव्हर पॉईंटच्या दिशेने आणि पॉईंटच्या दिशेने सँडी कुंडेकर. पीटर फर्नांडिस फॉरवर्ड पॉईंटच्या दिशेने. ही उजव्या हाताच्या बॅटरसाठी ही रचना. मात्र स्ट्रायकर एंडवर डावखुऱ्या हाताचो अक्षय मांजरेकर. ज्या अक्षयने या मॅचमध्ये 4 झेल घेतले तो अक्षय. पहिलो चेंडू मोठ्या फटक्याचो इरादो होतो. पंचांचा बॉट आकाशाच्या दिशेने. पहिल्या विकेटचा पतन अक्षय मांजरेकर. बॅक टू द पॅव्हलियन. हाफ हार्टेड अपील होता. अपील तेवढा जोरदार नव्हता मात्र पंचांची करडी नजर. टप्प पडल्यानंतर ह्यो चेंडू स्टंपच्या दिशेने जातलो ही पंचांची खात्री. पहिल्या विकेट नंतर धावसंख्या स्थिरावलेली 7 रन्सावर 83 रन्सांचो पाठलाग. आपण बघतो सिंधुदुर्ग जिल्ह्याची कोकणची ही मानाची स्पर्धा. यावर्षी थोडंसं उशीर पण यावर्षी 2 प्रकारची स्पर्धा उन्हाळी आणि पावसाळी अशा 2 प्रकारच्या स्पर्धेचं मिश्रण. पहिल्या 2 दिवसात जरी पाऊस लागलो नाही तरी सगळी तयारी केलेली असा. जरी पाऊस पडलो तरी ही स्पर्धा चालू राहतली. 83 रन्सांचो पाठलाग. अक्षय मांजरेकर माघारी परतलो. ज्या अक्षयकडून मोठी जबाबदारी होती ती जबाबदारी पार न पाडता क्षेत्ररक्षणात अक्षयने जबरदस्त कामगिरी केली. 4 झेल अक्षयने टिपले. आपल्या संघासाठी भरीव योगदान क्षेत्ररक्षणात देणारो अक्षय. फलंदाजीत मात्र निराशा. समीर वेंगुर्लेकर संघाचो कर्णधार संघाचो आयकॉन खेळाडू. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आयकॉन खेळाडू म्हणून ज्याचो समावेश केला जाता. छत्रपती चषक वेंगुर्ल्याच्या मैदानावर झालेलो समीरचो उगम आणि त्या उगमानंतर आपल्या नावाच्या जोरावर अनेक मैदानावर ज्यांनी आपल्या खेळाच्या प्रकाशाची छाया सोडली छाप सोडली असं समीर बॉलिंग मार्कवर दिसतलो. 4 चेंडूची समाप्ती 7 धावा 83 रन्सांचो पाठलाग. डावखऱ्या त्याचो साई परब. इल्याच एक मोठो फटको लॉंग ऑनच्या दिशेने. पहिल्या टप्प्यानंतर चेंडूचो प्रवास सीमारेषे बाहेर जाण्याचो प्रयत्न पण झालेला. क्षेत्ररक्षण पंचांचो इशारो येतलो. बघूया काय येता. काकानी सांगितलं 4 काका त्यांची नाही. पंचांकडून 3ऱ्या पंचासाठी झालेली ही खुणा होती. ऑफिशियल रिव्ह्यू बघूया पंचांचो येतलो आणि त्यानंतर निर्णय तुमच्या समोर दिलो जातलो. दिला चौकार चौकार
पंचांचो इशारो येयलो चौकाराचो. ह्यो व्हरे नियम चौकार. प्रत्येक धाव महत्वाची, प्रत्येक रन्स महत्वाचो. 6 ओव्हरीमध्ये 83 रन्सांचो पाठलाग आणि ह्यो पाठलाग करण्यासाठी चौकार षटकारांची आतषबाजी खूप गरजेची. समीरचो आखो टप्प्याचो चेंडू सोडून दिलो विकेट किपरसाठी. पंच गोट्या कारिवडेकर यांचो इशारो वाईड बॉल आणि सोबत संदीप रुद्रे सरांचो इशारो एक बाउन्सर. या ओव्हरीचो समाप्त. एका डझनावर स्थिरावलेली धावसंख्या. पहिल्या ओव्हरीच्या बॉलिंगचा विचार केलो तर रुपेश तांडेलची थोडी महागडी ओव्हर. पहिल्या ओव्हरमध्ये 21 रन, दुसऱ्या ओव्हरमध्ये 18 रन आणि रुपेशचे हे 39 रन 2 ओव्हरीतले. खूप मोठी महागडी गोलंदाजी. पण रुपेशमध्ये क्षमता असा आपण दिलेले सगळे रन्स त्याहीपेक्षा कमी चेंडूमध्ये वसूल करण्याची. पहिल्या ओव्हरीचा खेळ समाप्त. समीर वेंगुर्लेकरने खर्च केले या पहिल्या ओव्हरीत फक्त 12 रन आणि एक महत्वाची सफलता अक्षय मांजरेकर नावाची. पहिल्या इनिंगमध्ये आपण बघितला सलामीसाठी गोपाळ बाटा 18 धावा, बबल नाईक 17 धावा, दाजी नाईक 17 धावा आणि त्यानंतर सुहास पवार. या स्पर्धेत खास कल्याणवरसून आणलेलो खेळाडू राजाराम वॉरियर्स तवडे संघाचो ह्यो हुकमी एक्को. अनेक स्पर्धांमध्ये ज्यांनी राजाराम वॉरियर संघाचा प्रतिनिधित्व केला. पण माका आठवता कात्रीच्या मैदानावर 2022 मध्ये गोपाळ भटाच्या नेतृत्वाखाली रोई स्पोर्ट वेंगुर्ले संघाने जिंकलेली ट्रॉफी, प्रथम क्रमांकाचा 1 लाख रुपयांचा बक्षीस आणि या स्पर्धेतलो उत्कृष्ट गोलंदाज आणि अंतिम सामनावीर ही 2 बक्षिसा सुहास पवारच्या नावावर होती. दुसऱ्या बाजून विकी मुंडे नगरचो ह्यो गुणवान खेळाडू ओमकार स्पोर्ट तेरसे बांबार्डे संघाकडून खेळताना खास अहमदनगरवरून विकी या स्पर्धेसाठी दिलेला आमंत्रण. आपल्या गोलंदाजी फलंदाजीच्या जोरावर विकीन सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या संघांचा प्रतिनिधित्व केला आणि त्याचबरोबर मोठमोठ्या व्यावसायिक संघांचा सुद्धा प्रतिनिधित्व केला. असे हे 2 ऑल इंडिया लेवलचे आयकॉन खेळाडू आज पहिल्या सामन्यात एकमेकांच्या समोर. पहिल्या ओव्हरीची समाप्ती. 83 रन्सांचा पाठलाग. बॉलिंग मार्कवर रेडी एक्सप्रेस, सिंधुदुर्ग एक्सप्रेस, गौरेश कांबळी. गौरेश नागवेकर हे कोकणचे 2 एक्सप्रेस खेळाडू. एक गोवा एक्सप्रेस, एक सिंधुदुर्ग एक्सप्रेस. मात्र या टुर्नामेंटचा विचार केलो तर गौरेशच्या रनअपमध्ये खूपच झालेलो बदल. 12-14 पावलांच्या रनअप ऐवजी जेमतेम 4-5 पावलांचा रनअप. टप्प पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळणारा चेंडू निर्धाव स्वरूपात समाप्त. सलग 2 चेंडू निर्धाव. धावसंख्या 12 रन्सावर. 83 रन्सांचा पाठलाग. मैदानावर साई परब आणि विकी मुंडे ही जोडी. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. 1 ऑक्टोबर 2022 नंतर क्रिकेटमध्ये बदललेले नियम आणि या नियमांचा मैदानावरच्या पंचांकडून केलो गेलेलो वापर. स्ट्रायकरचो बॅटर बॉलर शेवटच्या झेपेत येऊन चेंडू टाकण्यापूर्वी शफल झालो तर वाईड लाईन कॅन्सल. कदाचित याच नियमाचा पंचांनी केलेलो वापर यापूर्वीच्या चेंडूंसाठी. गौरेशची किफायतशीर गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये समीरने खर्च केले 12 रन, पण या ओव्हरीत गौरेशने खर्च केले 4 बॉलमध्ये फक्त 1 रन. रेडीगावचो हे सुपुत्र आपल्या वेगवान धारदार गोलंदाजीच्या जोरावर अनेक स्पर्धा गाजवणारो. पण मागच्या या 6-7 महिन्यांचा विचार केलो तर गौरेश कांबळी आणि गौरेश नागवेकर या दोनही खेळाडूंनी बॉलिंग बरोबरच बॅटिंगने सुद्धा प्रभावित केला. संघाचा स्टार खेळाडू सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्यात दक्ष क्षेत्ररक्षकांची जेव्हा नावा घेतली जातात तेव्हा सध्याच्या घडीत अक्षय घाटवळ आणि प्रजेश रावले ही 2 नावा डोळ्यासमोर येतात. प्रजेश पुढच्या मॅचमध्ये दिसतलो, पण आता स्क्रीनवर जो तुमका दिसलो तो होतो अक्षय घाटवळ. धावसंख्या 14. शेवटचा चेंडू निर्धाव चेंडू निशी. दुसऱ्या ओव्हरीची सांगता. 83 रन्सांचा पाठलाग. 6 षटकांचा सामनो आणि 6 षटकांच्या या सामन्यात पहिले 2 पॉवर प्ले समाप्त. पहिलं होतं पॉवर प्ले, वरेनियम पॉवर प्ले, ज्यामध्ये सगळे खेळाडू 11च्या 11 खेळाडू सर्कलमध्ये. पण दुसरं पॉवर प्ले होतो कोकण 9 पॉवर प्ले, यामध्ये 9च्या 9 खेळाडू सर्कलच्या पहिलाडी. यानंतर अजून एक पॉवर प्ले असतो बॅटर चॉईस. बघूया तो कधी बघूक मिळता. पाठलाग चालू असा 83 रन्सांचो. पहिल्या 2 ओव्हरीची समाप्ती. धावसंख्या फक्त 14 रन्सावर. या ओव्हरमध्ये गौरेशने खर्च केले फक्त 2 रन. कौतुक करूचा लागात गौरेशचा. ज्या गौरेशची वेगवान गोलंदाजी तुमका सगळ्यांका परिचित असा, पण गौरेशने यावेळी वेगवान गोलंदाजी ऐवजी थोडीशा संतगती गोलंदाजीवर आपल्या संघासाठी भरीव दिलेला योगदान. पंचांचो इचारो. बॅटर चॉईस पॉवर प्ले. फक्त 3 खेळाडू सर्कलच्या पहिलाडी. यामध्ये डावखुऱ्या त्याच्या साईसाठी लॉंगऑफच्या दिशेन बबल नाईक, लॉंगॉनच्या दिशेन अक्षय घाटवळ आणि मिड विकेटच्या दिशेन पीटर फर्नांडिस. उर्वरित सगळे खेळाडू सर्कलमध्ये. शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर.
मिड ऑन, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग हे खेळाडू सर्कलमध्ये. धावसंख्या 2 ओव्हरीची समाप्ती. 14 धावा 7 रन्सांची फक्त सरासरी. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक. उर्वरित 24 चेंडूमध्ये 69 रन्सांची गरज. सुहासचा चेंडू पहिलोच टप्प्यापासून थोडंसं भरकटलेलो, डाव्या यष्टीच्या बाहेर साईन सोडून दिलो, गोपाळ बटान सुद्धा सोडून दिलो. वाईड आणि अधिक 1 बाईज. 2 रन्सांची धावसंख्या 16 रन्सावर. 16 पाठलाग चालू असा 83 रन्सांचो. बॅटर चॉईस पॉवर प्लेची ओव्हर. सुहास पवार मॅन फ्रॉम कल्याण. बॅटची कड, फसलेलो फटको. शॉर्ट मिड विकेटवर सँडी कुंडेकर. या स्पर्धेच्या निमित्तानं सँडी कुंडेकर नावाचा वादळ मैदानावर अगदी गेल्याच आठवड्यात मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मैदानावर जय भंडारी चषक स्पर्धा ज्यांनी गाजवली असो सँडी. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने अडवलेलो चेंडू 1 रन्सावर समाधान. धावसंख्या 17-17. सुहास पवार कल्याणवरून खास मागवलेलो खेळाडू राजाराम वॉरियर्स तळवडे संघासाठी. आणि बॅटिंगमध्ये तरी सुहास पवारने कल्याण केला आपल्या संघासाठी. 2 व्हरेनियम षटकार, 2 व्हरेनियम चौकार. यावेळी गोलंदाजीत कितपत चांगला योगदान सुहास देतलो हे ठरवणारे अजून 5 चेंडू बाकी. परत एक दिशाहीन चेंडू. जास्तीत जास्त वेगावर स्वार होण्याचा प्रयत्न आणि हो वेगच यावेळी सुहासला थोडंसं धोकादायक ठरताना. असं म्हटलं जातं की बिब्याच्या अंगाचा तेलच बिब्याक जाळता. सुहासचा वेग सुहाससाठी थोडंसं महागडो ठरताना. 18 धावा 18. प्रीडिटरमाइंड आधीच ठरवलेला बॅटर विकी मुंडेन शफल होऊन खेळायचा. वारंवार शफल होऊन खेळण्याच्या नादात चेंडू निर्धाव. आतापर्यंत इनिंगचा विचार केलो तर जवळपास 6 चेंडू निर्धाव विकी मुंडेचे. एकूण 9 चेंडूमध्ये फक्त 8 धावा. त्यानंतर रिव्हर्स स्वीप, पसलेलो फटको. फ्रस्ट्रेशन पूर्णपणे झळकताना विकी मुंडेच्या बॅटमध्ये. निराशा झळकताना विकीमध्ये. 1 षटकार मारल्यानंतर विकीची बॅट जणू काही विकीवर रुसलेली. इनिंगची सुरुवात केली विकीन लांबलचक व्हरेनियम षटकारानेशी, पण त्यानंतर फक्त 2 सिंगल त्याच्या खाती. यावेळी विकेच्या बॅटमधून उडालेलो मोठो कारंजो. स्क्वेअर लेगच्या कपडावरसून झिंग झिंग झिंगाट, टांगा पलटी, घोड़े फरार. पकड़ने की बात छोड़, अपन को कोई टच भी नहीं कर सकता. व्हरेनियम षटकार. ज्या विकीवर बॅट रुसली असा वाटत होता त्या विकीन घेतलेलो बदलो. आखूड टप्प्याचा चेंडू होतो सुहासचो. या शॉर्ट पिच चेंडूवर एक सुंदर सक्सेसफुल हुकचो फटको. डायरेक्ट चंद्रार, डायरेक्ट डोंगरार, माडाच्या कवाळ्याच्या दिशेन, झाडाच्या टेंगशेच्या दिशेन. वायडी शिवारकर. निर्धाव स्वरूपात सुहास पवारची वापसी. धावसंख्या 2 डझनावर 24 रन्सावर. 3ऱ्या ओव्हरीची सांगता करणारो शेवटचो चेंडू. धावसंख्या 24-24. अजून एक आखूड टप्प्याचो उजव्या यष्टीच्या बाहेर जाऊन विसावणारो गोपाळ भटाच्या ग्लोव्ज मध्ये. पंच गोट्या कारेवडेकर सर, पंच संदीप रुद्रे सर, पंच अरुण घाडी सर, MCA पॅनलचे आमचे 3 पंच या स्पर्धेसाठी पंचांची जबाबदारी पार पडताना. सोबत स्कोअरर गणेश राऊळ आणि समालोचन कक्षामध्ये आमचे मित्रवर्य सिद्धू परब, सिद्धू काष्टे, सचिन सावंत आणि पहिल्या दिवशी गुरु चिटणीस सर. धावसंख्या 83 रन्सांचो पाठलाग स्थिरावलेली 25 रन्सावर. 3ऱ्या षटकाची बॅटर चॉईस पॉवर प्लेच्या ओव्हरीची समाप्ती करणारो शेवटचो चेंडू. स्लिपमध्ये सँडी कुंडेकर खास विकी मुंडेसाठी. वेगवान चेंडूनिशी आउट कट होणाऱ्या चेंडूनिशी 3ऱ्या ओव्हरीची सांगता समाप्ती. धावसंख्या स्थिरावलेली 3 ओव्हरीची समाप्ती. 25 धावा 83 रन्सांचो पाठलाग. 18 चेंडू शिल्लक. 58 रन्सांची गरज. 3 ओव्हरी शिल्लक. 58 रन्सांची गरज. रुपेश तांडेल मैदानावर कधी उतारतो ही प्रतीक्षा, कारण रुपेश सध्या मैदानावर जखमी झालेल्या वाघाप्रमाणे. या सामन्याचा निकाल बदलण्याची क्षमता असणारो खेळाडू. 2 ओव्हरीत 39 धावा रुपेशने खर्च केले. ही थोडीशी महागडी गोलंदाजी. खास गोव्यावरून ही स्पर्धा बघण्यासाठी उपस्थित राहणारे आमचे मित्रवर्य उमेश हळदणकर आणि त्यांचे सगळे सहकारी यांचा मैदानावर व्हरेनियम कोकण प्रीमियर लीग 2024 पर्व 4 मध्ये मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे आमचे अजून एक ज्येष्ठ मित्रवर्य मार्गदर्शक
पाडगावकर काका हे सुद्धा मैदानावर उपस्थित. पाडगावकर काका तुमचा सुद्धा स्वागत. या स्पर्धेच्या निमित्तानं आज अनेक मान्यवर मैदानावर उपस्थित. या सगळ्यांचा नाव घेणं शक्य नाही असं तरी सुद्धा तुमचा मनपूर्वक स्वागत असा व्हरेनियम कोकणनाऊ आणि विशाल सेवा फाउंडेशनच्या वतीन. समीर वेंगुर्लेकरचा चेंडू फुलटॉस. साई परबच्या बॅटमधून चेंडू माठवा पार गडग्या पार. व्हरेनियम षटकार. साम दाम दंड आणि भेद या उक्तीप्रमाणे साई परबने सगळ्या चेंडूंचो अगदी पुरेपूर अनुभव घेतलो. डॉट बॉल सिंगल चौकार आणि यावेळी संघासाठी गरजेचो असणारो मॅक्झिमम व्हरेनियम षटकार. धावसंख्या 31 रन्सावर 31. 83 रन्सांचो पाठलाग. ह्यो पहिलो सेमीफायनल जो जिंकतलो त्याच्यासाठी अंतिम सामनो. अनेक नवनवीन गोष्टी तुमका व्हरेनियम कोकणनाऊ प्रीमियर लीगच्या निमित्तानं बघूक मिळतले. त्यामध्ये 2 पॉवर प्ले आगळे वेगळे. पहिलो व्हरेनियम पॉवर प्ले ज्यामध्ये 11च्या 11 खेळाडू सर्कलमध्ये. दुसऱ्या ओव्हरीत बघितलात कोकणनाऊ पॉवर प्ले ज्यामध्ये 9 खेळाडू सर्कलच्या पहिलाडी. आजचो अंतिम सामनो तुमका वेगळ्या पद्धतीचो बघूक मिळतलो. ऑस्ट्रेलियन स्टाईलवर बेस्ट ऑफ 3. 3 अंतिम सामने आज होतले आणि या 3 अंतिम सामन्यातले 2 सामने जो संघ जिंकतलो तो असतलो अंतिम विजेतो. जर पहिले 2 सामने एकाच टीमने जिंकले तर थैसर स्पर्धेचो निकाल लागतलो. पण पहिले 2 सामने जर 2 वेगवेगळ्या संघांनी जिंकले तर मात्र तिसरो डिसाइडिंग अंतिम सामनो तुमका बघूक मिळतलो. या षटकारानिशी धावसंख्या स्थिरावली 31. 31. 83 रन्सांचो पाठलाग साई आणि समोर समीर. वेगवान चेंडू समीर वेंगुर्लेकरने केलेली वापसी. षटकार मारल्यानंतर टिपिकल जलदगती गोलंदाज जा करता ताच समीरने करून दाखवला. फलंदाजी गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर सध्याचो सिंधुदुर्ग जिल्ह्याचो एक अष्टपैलू दर्जेदार खेळाडू बॉलिंग मार्कवर समीर. यावेळी टप्पो पडल्यानंतर खाली राहणारो चेंडू. गोवा राज्याची मानाची स्पर्धा पानपराग उसगाव यावर्षी स्पर्धेत होता. 3 लाख रुपयांचा बक्षीस आणि अंतिम दिवशी आउटस्टेशन खेळाडू म्हणून समीर वेंगुर्लेकर या स्पर्धेत. आणि या स्पर्धेत अंतिम दिवशी आपल्या खात्यावर ज्यांनी हाफ सेंचुरीची नोंद केली, अर्धशतक ज्यांनी आपल्या नावावर फटकावला तो पानपराग उसगाव ट्रॉफीचो सेमीफायनलचो हिरो समीर वेंगुर्लेकर. यावेळी आज राजाराम वॉरियर्स तवडे संघाचा नेतृत्व करताना 83 रन्सांचो पाठलाग. पहिली बॅटिंग 82 रन्सावर राजाराम वॉरियर्स तवडे संघाची. ओमकार स्पोर्ट तेरसे बांबार्डे संघाचे मालक संघाचे कर्णधार स्वामी गवस उर्फ डीपी यांचे मनपूर्वक आभार असतले. कारण या मोठ्या दर्जेदार स्पर्धेत अखेरच्या क्षणी त्यांनी आपलो संघ या स्पर्धेसाठी उतरवलो आणि या संघान केलेली कमाल थेट गाठलेली सेमीफायनल. आणि आज सेमीफायनलमध्ये मात्र तगडं आव्हान. आयकॉन खेळाडू विकी मुंडेकडसून आज मोठे अपेक्षा होते. अजूनही अपेक्षा असत विकीकडसून. आतापर्यंत 10 डॉट विकी मुंडेचे. सामन्याच्या निकालामध्ये हे 10 डॉट खूप मोठी कामगिरी बजावतले. धावसंख्या स्थिरावलेली 32 रन्सावर. 4थ्या षटकातलो शेवटचो चेंडू. विकी मुंडेचो यावेळी मोठो फटको. लॉंगॉनच्या दिशेन सुहास पवारच्या सेफ हँड्समध्ये. षटकार मारण्याच्या नादात विकीच्या विकेटचा पतन. दुसरो खेळाडू तंबूच्या दिशेन. 4थ्या ओव्हरीची समाप्ती. 83 रन्सांचो पाठलाग. धावसंख्या 31 रन्सावर. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि उरलेल्या 12 चेंडूमध्ये विजयाचं लक्ष. बारा चेंडू आणि 51 रन्सांची गरज. शेवटचे 12 चेंडू 51 धावा. सध्या तरी या स्पर्धेच्या एका मजबूत स्थितीमध्ये राजाराम वॉरियर्स तवडे संघ. पहिली बॅटिंग करताना 82 धावा. गोपाळ बटा, बबल नाईक, दाजी नाईक, सुहास पवार या 4ही सलामीवीरांनी केलेली कामगिरी. या 4ही खेळाडूंनी आपल्या संघासाठी 15 पेक्षा जास्त धावा जमवले आणि त्यामुळे 82 धावा. गोलंदाजीचा विचार केला तर ओमकार स्पोर्ट तेरसे मामार्डे संघासाठी 2 षटकामध्ये रुपेश तांडेलने खर्च केलेले 39 रन आणि बॅटिंग करताना विकी मुंडेन खेळान काढलेले निर्धाव 10 चेंडू या सामन्याचा निकाल ठरवण्यासाठी. हे 11 निर्धाव चेंडू आणि रुपेश तांडेलचे 39 रन हे कितपत कारणीभूत होतले. पण दुसरी संधी असलेली रुपेशकडे. जळगाव एक्सप्रेस, सरंबळ एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध असणारे रुपेश, ज्यामध्ये क्षमता असा या सामन्याचा निकाल बदलण्याची. धावसंख्या स्थिरावली 32. बॉलिंग मार्कवर सिंधुदुर्ग एक्सप्रेस, रेडी एक्सप्रेस, गौरेश कांबळे. पहिल्या ओव्हरमध्ये गौरेशने फक्त 2 रन्स खर्च केलेले. त्या गौरेशचा चेंडू वायडी शिवारकर. टप्प पडल्यानंतर गोपाळच्या दिशेन
गौरेश कांबळीचा कौतुकाचा या मैदानावर वेगवान गोलंदाजी महागडी ठराक शकता आणि त्यामुळे अति वेगवान चेंडूपेक्षा सुद्धा थोडेसे मध्यम गतीचे चेंडू थोड्याशा कमी रनअपसह शेवटचे फक्त 11 चेंडू 51 रन्सांची अजून गरज. साईचा फटको लॉंगॉनच्या दिशेने जोपर्यंत अक्षय घाटवळ येतलो फक्त 1 रन्सावर समाधान आणि स्ट्राईक रुपेश तांडेलकडे. आज रुपेश तांडेलला आपला नाणा मैदानावर खणखणीत वाजवून दाखवचा लागतला. 51 रन्सांची गरज फक्त 10 चेंडू शिल्लक. समोर गौरेश कांबळी. अतिवेगवान चेंडू हलकेच अपील टप्पो पडल्यानंतर कदाचित लेग स्टंप मिस करणारो चेंडू आणि त्यामुळेच पंच गोट्या कारविडेकर यांचा निर्णय बॅटरच्या फेवरमध्ये. नाबाद नॉट आउट. धावसंख्या 33 50 रन्स अजून होयत. यो फुलटास रुपेशचो अक्षय घाटवळच्या कपडावरसून वरेनियम सिक्सर डायरेक्ट माटवार. ज्या रुपेशचा कौतुक आपण ऐकलं त्या कौतुकाक साजेसो ह्यो पहिलो खळखट्याक वरेनियम षटकार. पण एका दुसऱ्या षटकारान काय भागाचा नाही, मोठो फरक पडाचो नाही. मोठो पाठलागा. रन झाले 39 करूचे असत 83. अजून एक शॉर्ट पिच फाईन लेगच्या दिशेन लांब 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 पण रन्स फक्त 1 लाखाचे गोष्टी आणि चुरमुऱ्याची पोथी. धावसंख्या 40 रन्सावर अजूनही 43 रन्सांची गरज. फक्त 7 चेंडू बाकी. ऋतुराज गायकवाडने एकाच ओव्हरीत 7 षटकार मारून हे 43 रन सुद्धा करून दाखवलेले. या दरम्यान साईचा फटको लांब लांब खूपच लांब. जस्ट लुकिंग लाईक वाव. साई परबचो दणदणीत खणखणीत वरेनियम षटकार. संगता 5व्या ओव्हरीची आणि 5 ओव्हरीच्या समाप्तीनंतर धावसंख्या 46 रन्सावर. शेवटचे 6 चेंडू आणि उरलेल्या 6 बॉलमध्ये. सहा चेंडू शेवटचे 37 रन्सांची गरज. बॉलिंग मार्कवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा छोटा पटाका बडा धमाका. एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू गणेश कुबल. समोर रुपेश तांडेल. 6 चेंडू 37 रन्सांची गरज. पहिलो चेंडू सोडून दिलो. पंचांचो इशारो इलो वाईडचो. गणेशला माहिती असा वाईड बॉलने मोठोसो फरक पडाचो नाही, कारण सामनो 6 चेंडू मध्ये किमान 6 षटकारांची गरज. अशा मजबूत स्थितीत सध्या तरी राजाराम वॉरियर संघ एका चांगल्या सुस्थितीत. शेवटचे 6 चेंडू 36 धावांची गरज. बॅटची कड घेऊन गोपाळ भटाच्या दिशेने निर्धाव स्वरूपात चेंडू समाप्त. 5 चेंडू शेवटचे शिल्लक. 36 धावा. यानंतर होणारो दुसरो सेमीफायनल आणि या दुसऱ्या सेमीफायनलसाठी जिंकलेलो टॉस बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी संघान आणि घेतलेली फिल्डिंग. सामनो संपल्यानंतर लगेच पंच मैदानाचो ताबो घेतले. बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी संघ तुमका विनंती असतली मैदानावर तुम्ही सज्ज रवाचा. विजयाची फक्त औपचारिकता बाकी. राजाराम वॉरियर्स तवडे संघ एकामागोमाग एक अजून एका मोठ्या स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या दिशेने वाटचाल करताना सध्याच्या घडी गोवा राज्यातलो सिंधुदुर्ग जिल्ह्यातलो एक मातब्बर दर्जेदार संघ आमचे मित्रवर्य विकास गावडे यांच्या मालकीचो राजाराम वॉरियर्स तवडे संघ अंतिम फेरीच्या अगदी उंबरठ्यावर. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. 83 रन्सांचो पाठलाग. रन झाले फक्त 49 आणि त्यानंतरचो ह्यो एक सिंगल. 50 धावा. एकतर्फे होत चाललेलो सामनो या पहिल्या सेमीफायनलमध्ये एका मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल करताना राजाराम वॉरियर्स तवडे आतापर्यंत संपूर्ण स्पर्धेतलो अपराजित संघ ज्याका म्हटलं जाता. साखळी फेरीचे पहिले 3ही सामने या संघान अगदी सहज जिंकले. सेमीफायनलमध्ये केलेलो प्रवेश आणि त्यानंतर आज सकाळच्या सत्रात सेमीफायनलचे उडवलेले चिठिये. टॉस जिंकल्यानंतर तेरसे बांबार्डे संघान घेतलेली फिल्डिंग. 82 धावांचो डोंगर राजाराम वॉरियर्स तवडेचो आणि तेचो पाठलाग करताना फलंदाजी अगदी निष्प्रभ ओमकार स्पोर्ट तेरसे बांबार्डे संघाची. पण ओमकार स्पोर्ट तेरसे बांबार्डे संघाचा कौतुक असा ज्यांनी या मोठ्या स्पर्धेसाठी आपलो संघ उतरवलो. खास करून तेरसे बांबार्डे संघाचे 2 गुणवान खेळाडू अंकुश बांबार्डेकर आणि गौरेश सडेकर हे 2 खेळाडू माणगाव संघातून खेळल्यानंतर सुद्धा स्वामीन हिम्मत दाखवली आपल्या गावातल्या खेळाडूंका एवढ्या मोठ्या स्पर्धेत उतरवण्याची. आणि फक्त हिम्मत दाखवली नाही तर स्वामीन आपल्या संघाक सेमीफायनल पर्यंत आणून ठेवला. कौतुक असा ओमकार स्पोर्ट तेरसे बांबार्डे संघाचा.
आणि तेरसे बांबार्डे संघ तुमचा भविष्यसुद्धा उज्ज्वल असा. या तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी व्हरेनियम कोकण 9 प्रीमियर लीग त्याचप्रमाणे विशाल सेवा फाउंडेशनकडून मनपूर्वक शुभेच्छा असतले. मैदानावर विजयाची औपचारिकता पूर्ण करत राजाराम वॉरियर्स तवडे संघ दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश करणारो आजच्या दिवसातलो हे पहिलो संघ. अभिनंदन राजाराम वॉरियर्स तवडे. या स्पर्धेत संघ उतरवल्याबद्दल ओमकार स्पोर्ट तेरसे बांबार्डे संघ मालक आणि आमचे मित्रवर्य कर्णधार स्वामी उर्फ DP गवस तुमचे आभार. तुमका शुभेच्छा देऊन दुसऱ्या सेमीफायनलसाठी जाऊया. दुसऱ्या सेमीफायनलसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातले दोन मातब्बर संघ एकमेकांच्या समोर. जय गणेश देवली मालवण तालुक्यातले हे दर्जेदार खेळाडू आणि दुसऱ्या बाजून तुमका बघूक मिळतले बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी तालुक्यातले हे खेळाडू. दुसऱ्या सेमीफायनलसाठी जिंकलेलो टॉस बाबू स्पोर्ट्स संघान घेतलेली फिल्डिंग कसो असतलो पहिल्या सेमीफायनलचो थरार पहिल्या सेमीफायनलची पहिली इनिंग